राज्यातल्या आणखी 2 लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरणार असल्याची माहिती कळतेय। त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांची संख्या आता आणखी वाढणार आहे। राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर आता आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। सुरुवातीला 2,11,00,000च्या वर महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या, मात्र सरकारने योजनेसाठी नियमांची कात्री लावली, त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी आता अपात्र होऊ लागलेल्या आहेत। या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना फसवत आहे। मुळात आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यामध्ये 5-5 महिन्याचे ऍडव्हान्स टाकणाऱ्या सरकारला आता यांची नीती का भ्रष्ट झाली आणि तुमच्याकडे बजेट नव्हता, तरतूद नव्हती, पैसे नव्हते, तर मग तुम्ही त्यांना ऍडव्हान्समध्ये मतं विकत घेण्यासाठी हे पैसे टाकले का? हा खरा प्रश्न येतो।